नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आमोद या संस्कृत पुस्तकातील सुक्तीसुधा हा तृतीय पाठ बघणार आहोत. सुक्तीसुधा या तुम्हाला कंठस्थी करण्यासाठी दिलेल्या आहेत व याच्यामध्ये तुम्हाला सुक्तीसुधा याच्यावरती परीक्षेत एकतर प्रश्न उत्तरे लिहिण्यासाठी येतील किंवा मग श्लोक पूर्ण करा ह्याच्यासाठी येईल. तर ह्या श्लोकांचे कंठस्थीकरण होणे आवश्यक आहे. चला बघूया परिचयमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. सुक्तय नाम सुवचनानी. सुक्ती म्हणजेच चांगल्या उक्ती. सुक्तीनाम पठनेन वाक्चातुर्यं वर्धते. सुक्ती म्हणजे सुवचन. सुक्ती म्हणजे सुवचन आणि सुधा म्हणजे अमृत. सुक्तीसुधाचा अर्थ होतो सुवचनाचे अमृत. सुक्तींच्या वाचनाने आपले वाक्चातुर्य वाढते. सुक्तीनां प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावं जनयति. सुक्तींच्या वाचनाने, लेखनाने व भाषणाने सुक्तींचा प्रभाव पडत असतो आणि म्हटलेलंच आहे, खिन्नं चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा श्रुत्वा अन्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वाञ्छति. अज्ञानवतोऽप्यनेन हि वशीकर्तुं समर्थो भवेत्. कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैरावश्यकः संग्रह. याचा अर्थ, माणसाचे स्वतःचे मन दुःखी जरी असले तर ते सुभाषितांच्या माध्यमाने नेहमी रमते आणि दुसऱ्यांचे जे सुभाषित आहे ते ऐकून मनाला ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होते. माणसाला सुभाषितांच्या माध्यमातून अज्ञान आणि बुद्धिमान लोकांनाही पण आपल्याला वशी करता येते. त्यामुळे माणसांनी सुभाषितांचा संग्रह अवश्य करावा. चला तर मग पुढचा श्लोक बघूया. श्लोक 1. वृत्तं शार्दूल विक्रीडितं विद्यानाम नरस्य रूपमादिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुनां गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परमदैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीन पशुः. संधि विग्रह. रूपम धिकम. रूपम धन अधिकम. द्वे बन्धुजनो विदेशगमने. बन्धुजनः धन विदेशगमने. चला याचा अन्वय बघूया. विद्यानां नरस्य अधिकं रूपं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी च विद्या गुरुनां गुरुः विदेशगमने विद्या बन्धुजनः विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः एव. याचा अनुवाद आहे. मराठी अनुवाद. विद्येमुळे मानवाचे सौंदर्य वाढते. विद्या हे संरक्षिलेले गुप्त धन आहे. विद्या नाना भोग प्राप्त करून देणारी आहे. ती यश व आनंद मिळवून देणारी आहे. विद्या गुरूंची गुरु आहे. परदेशी गेले असता विद्या ही बांधव असते, म्हणजेच बांधवांप्रमाणे उपयोगी पडते. विद्या सर्वश्रेष्ठ दैवत आहे. विद्या राजांमध्ये, राजसभांमध्ये पूजनीय आहे. तसे धन नाही. ज्याच्याजवळ विद्या नाही तो पशु समजावा. इंग्लिश मीनिंग. Knowledge enhances beauty of a person. Knowledge is a secretly hidden, well protected treasure. Knowledge produces
enjoyment, brings glory and happiness. Knowledge is the preceptor of the preceptors. Knowledge is act as a relative in foreign travel. Knowledge is the supreme deity. Knowledge is honor among kings in royal courts. So, is not honor the wealth. A man devoid of knowledge is as good as a beast. श्लोक दुसरा. वृत्तम वसंततिलका निंदन्तु नीतिनिपुना यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायः पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. संधि विग्रहः. नीतिनिपुणा यदि नीतिनिपुणाः धन यदि. द्वे अद्यैव अद्य धन एव. त्रीणि मरणं मस्तु मरणं धन अस्तु. चत्वारि न्यायात् पथः न्यायात् धन पथः. अन्वय. यदि अपि नीतिनिपुणाः निन्दन्तु स्तुवन्तु वा लक्ष्मीः समाविशतु यथेष्टं गच्छतु वा मरणम् अद्य एव अस्तु युगान्तरे वा तथापि धीराः न्यायात् पदं न प्रविचलन्ति. मराठी मीनिंग. नीतीमध्ये कुशल लोक निंदा नालस्ती करो वा प्रशंसा करोत. लक्ष्मी तिच्या इच्छेप्रमाणे येवो अथवा जावो. आजच मरण येवो वा युगांत झाल्यावर म्हणजे दुसऱ्या युगात भरपूर काळ लोटल्यावर येवो. तरीही धैर्यवान लोक न्याय्यमार्गावरून आपले पाऊल ढळू देत नाहीत. ते न्याय्यमार्ग सोडत नाहीत. इंग्लिश मीनिंग. लेट दोज हू आर एक्सपर्ट्स in ethics censure or praise. Let Lakshmi, goddess of wealth, willingly come or go as she pleases. Let death come today itself or in other yuga after a long time. Yet courageous one, men of patience, do not deviate a step from the just path. श्लोक तिसरा. वृत्तम अनुष्टुप. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्. संधि विग्रहः. आत्मनो मुखदोषेण आत्मनो मुखदोषेण. आत्मनः धन मुखदोषेण. द्वे बकास्तत्र बकाः धन तत्र. अन्वय. शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते तत्र बकाः न बध्यन्ते यतः मौनं सर्वार्थसाधनम्. मराठी मीनिंग. पोपट, साळुंक्या, मैना त्यांच्या तोंडाच्या दोषाने बडबडीमुळे अडकले जातात, पण बगळे मात्र अडकत नाहीत. अशा प्रकारे मौन पाळणे हे सर्व हेतू प्राप्त करण्याचे किंवा मिळवण्याचे साधन आहे. मौनम सर्वार्थ साधनम. English meaning. The parrots and mynas are caged or trapped due to fault of their mouth. However, the cranes are not caged or trapped.
Observing or following silence is an instrument to achieve all purposes. श्लोक 4. वृत्तम शिखरिणी रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगाः निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथिरपि रविर्यात्तेवान्तं प्रतिदिनं पारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे. भुजप्रबन्धात् सुभाषितम् उद्धृतः. सन्धिविग्रहः. रथस्यैकं रथस्य धन एकं मार्गश्चरणविकलः मार्गः धन चरणविकलः त्रीणि सारथिरपि सारथिः धन अपि चत्वारि रविर्यात्तेवान्तं रविः धन याति धन एव धन अन्तम्. 5 प्रतिदिनमपारस्य प्रतिदिनं धन अपारस्य. 6 नोपकरणे न धन उपकरणे. अन्वय. रथस्य एकं चक्रं सप्तभुजगयमिताः तुरगाः निरालम्बमार्गः सारथिः अपि चरणविकलः तथापि रविः प्रतिदिनम् अपारस्य नभसः अन्तं याति एव महतां क्रियासिद्धिः सत्त्वे भवति उपकरणे न भवति. मराठी मिनिंग. हा जो श्लोक आहे तो सूर्याला उद्देशून आहे. सूर्याच्या रथाला एकच चाक असते. सापाने नियंत्रित केलेले 7 घोडे असतात. जो मार्ग असतो तो हीन असतो आणि जो सारथी असतो तो सुद्धा पांगळा असतो. तरीसुद्धा सूर्य दररोज अथांग आकाशाच्या शेवटापर्यंत तो जातोच. कारण जे मोठे लोक असतात त्यांच्या कामातील यश हे त्यांच्या स्वतःतील शक्तीवर अवलंबून असते, बाहेरून मिळणाऱ्या मदतीवर नव्हे. इंग्लिश मिनिंग. दो द चॅरियट रन्स ऑन सिंगल व्हील pulled by 7 horses controlled by a snake on an unsupported road with a charioteer having disabled foot. The sun still travels to the end of the endless sky every day. The action of great people are accomplished by their inner strength, not by the means of doing it. वृत्तम अनुष्टुप. पानामपि वस्तूनां संहन्ति कार्यसाधिका कामपन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. सन्धिविग्रहाः. अल्पानामपि अल्पानां धन अपि. 2 त्वामपन्नै बध्यन्ते तृणैः धनगुणत्वं तृणैः धनगुणत्वं धन आपन्नैः धन बध्यन्ते. अन्वयः. अल्पानां वस्तूनाम् अपि संहन्तिः कार्यसाधिका विद्यते यथा गुणत्वम् आपन्नैः तृणैः मत्तदन्तिनः बध्यन्ते. मराठी मिनिंग. लहानसहान वस्तूंचा संघ कार्य यशस्वी करतो म्हणजे पूर्णत्वास नेतो. गवतापासून बनविलेल्या दोरखंडाने मत्त हत्तीसुद्धा नियंत्रित केले जातात. इंग्लिश मिनिंग. युनियन ऑफ स्मॉल इनसिग्निफिकंट थिंग्स accomplishes the task. A rope made of grass can control powerful intoxicated elephants. पुढील श्लोक. वृत्तम. मादथमवयसि पितं तोयम् अल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणां ददति जलमनल्पस्वादमाजीवितान्तं न हि कृतमुपकारं
साधवो विस्मरन्ति। सन्धिविग्रहाः तोयमल्पं तोयं धन अल्पं द्वे कृतमुपकारं कृतं धन उपकारं त्रीणि साधवो विस्मरन्ति साधवः धन विस्मरन्ति चत्वारि जलमनल्पास्वादमाजीवितान्तं जलं धन अनल्पास्वादं धन आजीवितान्तं पञ्च निहितभारा नारिकेला नराणां निहितभाराः धन नारिकेलाः धन नराणाम् अन्वय प्रथमवयसि पीतम् अल्पं तोयं स्मरन्तः शिरसि निहितभाराः नारिकेलाः आजीवितान्तं नराणां नरेभ्यः अनल्पास्वादं जलं ददति साधवः कृतम् उपकारं न हि विस्मरन्ति। मराठी अर्थ अनुवाद लहानपणी प्यायलेल्या थोड्या पाण्याची आठवण ठेवणारे डोक्यावर ठेवलेला नारळाचा भार वाहणारे नारळाचे वृक्ष लोकांना आयुष्याच्या शेवटापर्यंत छान गोड चव असलेले पाणी देतात आणि दुसऱ्याने केलेली मदत चांगली माणसे कधीही विसरत नाही. इंग्लिश मीनिंग द प्लांट ऑफ कोकोनट receives water for its survival from its owner and in return offers the fruits with ample of sweet water inside. Similarly, wise people remembers the help of others. पुढील श्लोक वृत्तम अनुष्टुप घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् रासभरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत्. सन्धिविग्रहाः कुर्याद् रासभरोहणं कुर्यात् धन रासभरोहणं द्वे पुरुषो भवेत् पुरुषः धन भवेत्. अन्वयः पुरुषः घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् रासभरोहणम् अपि कुर्यात् येन केन प्रकारेण सः प्रसिद्धः भवेत्. मराठी मीनिंग अनुवाद मराठी घडा फोडावा कपडे फाडावेत गाढवावर देखील बसावे पण काहीतरी करून मनुष्याने प्रसिद्ध व्हावे. इंग्लिश मीनिंग अनुवाद वन शुड ब्रेक अ पॉट टीयर क्लोथ्स अँड राईड ऑन डोंकी बाय सम वे or the other hook or crook one should become popular famous.